आता आपण पुढचा टॉपिक म्हणजेच प्रयत्न हे टॉपिक बघणार आहे. तर प्रयत्न म्हणजे काय, की उच्चारण करण्यापूर्वी आपण जो काही विचार करतो आणि तो विचार करून उच्चारण करताना मुखातल्या अवयवांची जी हालचाल होते त्याला प्रयत्न म्हणतात. तर प्रयत्न पण दोन प्रकारचे असतात, अभ्यंतर प्रयत्न आणि बाह्य प्रयत्न. मग आता अभ्यंतर प्रयत्न म्हणजे काय, हा उच्चार करण्याच्या अगोदर होतो आणि बाह्य प्रयत्न म्हणजे हा उच्चारानंतरचा असतो. अभ्यंतर प्रयत्न म्हणजे आपण जो मनातल्या मनात विचार करतोय उच्चार करण्याच्या आधी, मग तो फक्त वक्त्यालाच कळणार आणि बाह्य प्रयत्न हा वक्त्याला पण कळतो आणि श्रोता या दोघांना कळतो. तर अभ्यंतरमध्ये काय ह्यात विचार असतो, मी आत्ता जसं की म्हटलं, आणि बाह्यमध्ये यात उच्चार असतो. जो आपण विचार अभ्यंतरमध्ये करतो त्याचाच आपण उच्चार बाह्य प्रयत्नात करतो. तर अभ्यंतरचे 5 प्रकार पडतात आणि बाह्याचे 11 प्रकार पडतात. हे प्रकार बघण्याआधी आपण उच्चारण स्थान बघूया, म्हणजे ते कळायला सोपं जाईल. तर उच्चारण स्थान म्हणजे काय, उच्चारण स्थान याचा अर्थ मुखातील अवयवांकडून होणाऱ्या उच्चाराचे नेमके स्थान. आणि जे काय मी मगाशी म्हटलं 46 वर्ण आहे, तर ह्या प्रत्येक वर्णाची आपापली स्थाने ठरलेली आहेत. तर तुम्ही पण जसं इकडे मी एक बॉक्स तयार केला आहे त्याप्रमाणे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आणि ही सूत्र पाठ असलीच पाहिजे. याच्यावर MCQ येतात किंवा हे लागतात पुढे मागे व्याकरणामध्ये. तर पहिलं सूत्र आहे इकुह विसर्जनीयानाम कंठः, म्हणजे अ वर्ग, क वर्ग, ह आणि विसर्ग यांचं उच्चारण स्थान काय, कंठ. आता तुम्हीच बोलून बघा, कचा उच्चार करताना आपण कंठातून त्याचा उच्चार करत असतो. पुढचं आहे इचू यशानाम तालुहू, म्हणजे ई, च वर्ग, य आणि श यांचं उच्चारण स्थान काय आहे, तालू. ऋटू रसानाम मूर्धा, रू, ट वर्ग, र आणि श यांचं उच्चारण स्थान आहे मूर्धा, म्हणजे गम्स. दातांना स्पर्श होत आहे, हिरड्यांना स्पर्श करतं. लुतुलसानाम दंताहा. आता ल, त, त वर्ग झालं, त वर्गातले सगळे, त्याच्यानंतर ल झालं, लू झालं, स झालं, यांचं जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा आपली जिभेचा स्पर्श दातांना होतो, म्हणून ह्यांचं स्थान आहे दंत. उपध्मानीयानाम ओष्ठो. उ, प वर्ग यांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श ओठांना होतो. यमंगणानाम नासिका. आता य, म, ग हे सगळे नाकात उच्चारले जाणारे वर्ण आहेत, त्यामुळे ह्यांचं उच्चारण स्थान आहे नासिका. ए दैतो कंठ तालू, म्हणजे ए, ऐ इत्यादींचा कंठ आणि तालू हे उच्चारण स्थान आहेत. ओ दौतो कंठोष्टम, म्हणजेच ओ आणि औ यांचं उच्चारण स्थान कंठ आणि ओष्ठ आहेत. वकारस्य दंतोष्ठम. आता व आपण जेव्हा यूज करतो तेव्हा त्यांचा स्पर्श आपल्या ओठांना होतो, म्हणजे ते दोघं याचे उच्चारण स्थान आहेत. तसंच जिव्हामूलियम, जिव्हामूलीयस्य जिव्हामूलम. क, ख हे जे काही आहेत ते आपण जिव्हा मूलपासून त्यांचं उच्चार करतो आहे. तसंच नासिकानुस्वारस्य, म्हणजे हा जे काही अनुस्वार आहे त्याचं पण प्रोनाऊन्सिएशन आपण नासिका या अवयवापासून करतो. आपण प्रयत्नाचे प्रकार बघणार आहोत. प्रयत्न 2 प्रकारचे, बाह्य आणि अभ्यंतर. बाह्य 11 आणि अभ्यंतर 5. तर यांचं थोडं ब्रीफमध्ये बघूया. तर प्रयत्नामधलं पहिलं आहे स्पृष्ट. स्पृष्ट म्हणजे काय आहे, मुखातील अवयवांचा परस्पर घनिष्ठ स्पर्श होतो. मग यापासून यामध्ये क पासून म पर्यंत सगळे वर्ण आहेत, मग ते 25 आहे टोटल. आणि मी काढले की ते स्पर्श जे सुरुवातीला सांगितले होते वर्ग ते सगळे स्पृष्ट असतात. ईषद स्पृष्ट म्हणजे यांच्यात थोडा हळूवार स्पर्श होतो, पण कसा हळूवार स्पर्श होतो. मग यामध्ये सगळे अंतस्थ आहेत, य, र, ल, व. आता ईषद विवृत्त. ईषद विवृत्तमध्ये काय आहे, यांच्यामध्ये जे अंतर आहे ते थोडं असतं, स्पर्श होतो पण अंतर थोडं असतं बऱ्यापैकी. मग याच्यामध्ये सगळे उष्म व्यंजन येतात, श, स, ह. विवृत्तमध्ये काय आहे, मुखातील अवयवांमध्ये थोडं जास्त अंतर असतं, मग याच्यामध्ये सगळे स्वर येतात, अ पासून आपर्यंत. आणि संवृत्त म्हणजे यांच्यामध्ये अवयवांमध्ये कुठलीच हालचाल होत नाही, जसं की अ. तर आता आपण बघूया बाह्य प्रयत्न. यामध्ये पहिलं विवार. यामध्ये काय की कंठबालीचा विस्तार होतो. मग याचे उदाहरण आहेत खर प्रत्याहार. खर प्रत्याहारातील सगळे व्यंजन, मग ख, फ, छ, ठ, थ, च, ट, त, क, प, श, स, स. पुढचं आहे संवार. याच्यामध्ये कंठबालीचा संकोच होतो आणि याचे उदाहरणं काय आहे की जे आपण स्पर्श व्यंजन बघितले त्यातले सुरुवातीचे प्रत्येक 2 वर्ण, जसं की क, ख, च, छ, ट, ठ आणि प, फ.
श्वास म्हणजे उच्चार करताना वेगाने हवा बाहेर पडते. नाद म्हणजे कंठबिलातून नादरूप अणुस्वनन होते, म्हणजे रेझोनन्स तयार होतो. नादचे उदाहरण काय आहेत की क वर्ग, च वर्ग आणि ट वर्ग यांच्यामधील शेवटचे 3 वर्ण म्हणजे ग, घ, ङ, ज, झ, ञ, ड, ढ, ण. घोष म्हणजे आवाज घुमतो. जेव्हा आपण उच्चार करतो त्यावेळी आवाज घुमतो. आणि घोषचे उदाहरणं काय आहेत? आता हे जे 2 वर्ग राहिलेत त्यातील शेवटचे 3 वर्ण आणि पुन्हा एक येतो ह, य, ल, व. घोष म्हणजे उच्चार करताना आवाज घुमत नाही आणि त्याचे उदाहरणं आहेत श, श, स. पुढचा प्रकार आहे अल्पप्राण आणि महाप्राण. आता अल्पप्राण म्हणजे काय? शब्द उच्चार करताना प्राणवायूचा अल्प उपयोग होतो, तेच महाप्राणमध्ये खूप जास्त उपयोग करायला लागतो. मग आता या अल्पप्राणमध्ये काय येतं? ह्या 5 वर्गापैकी प्रत्येक वर्गातला पहिलं आणि तिसरा वर्ण आणि महाप्राणमध्ये येतो ह्या 5 वर्गांपैकी दुसरा आणि चौथा वर्ण. म्हणजेच अल्पप्राणचे उदाहरण होतील क, ग, च, ज, ट, ड असं आणि महाप्राणचे उदाहरणं होतील ख, घ, छ, झ, ठ, ढ. जे काही 3 आहेत उदात्त, अनुदात्त आणि स्वरित ह्यांचा वेद मंत्रांचं उच्चारण करत असताना उपयोग होतो. उदात्त म्हणजे मोठ्या आवाजात स्वरांचं उच्चारण करायचं आहे, अनुदात्त म्हणजे हळू आवाजात आणि स्वरित म्हणजे मध्यम आवाजात, या दोघांचं मिश्रण.